नमस्कार मंडळी. कढईमध्ये 4 ते 5 चमचे खोबरं खिसून घेतलेलं भाजून घ्यायचं आहे. त्यामध्येच धन 1 चमचा घालायचे आहे, जिरे 1 चमचा, स्टार फूल 1 घालायचं आहे, 5 ते 6 लवंगा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची गरजेपुरती घालायची आहे आणि 1 चमचा या ठिकाणी बारीक खसखस असते ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. मुठभर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घाला आणि थोडंसं अद्रक घालायचं. व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर थंड करून ह्याचं वाटण बनवून घ्यायचं. कढईमध्ये पाणी गरम झालेलं आहे, फ्लावरचे तुकडे आहेत ते यामध्ये घातले, मीठ घालून घ्यायचं आहे. छान असं उकळवून घेतल्यानंतर पूर्ण हे नितळून साईडला काढून ठेवायचं. कढईमध्ये थोडंसं गरजेपुरतं तेल घातलं, जिरा आणि मोहरीचा तडका देऊन घ्यायचा आहे. जो मसाला वाटून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत छान असा परतवून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. बाकीचे मसाले तर अगोदरच आपण घातलेले आहेत. जो फ्लावर वाफवून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घ्या आणि छान असं मिक्स करा आणि गरजेपुरतं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं. 5 ते 6 मिनिटांसाठी ही भाजी शिजवून घ्यायची. वरतून मस्त अशी कोथिंबीर घालायची. अगदी अप्रतिम चवीचं असं ही फ्लावरची भाजी तयार झालेली आहे. नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.